auxiliary and model auxiliary. First of all, you have to understand the difference between auxiliary and modal auxiliary verb. We all know that verb means action verb. माहिती ना आपल्याला? verb ज्याला आपण क्रियापद म्हणतो आणि त्या क्रियापदाला आपण इंग्लिश मध्ये शॉर्टकट मध्ये त्याला आपण ऍक्शन वर्ड म्हणतो. काय म्हणतो आपण? ऍक्शन वर्ड. ओके, क्रिया व्यक्त करणारा शब्द. पण या क्रियापदाचे थोडक्यात दोन प्रकार आहेत, एक ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता ऑक्झिलरी वर्ब हा पहिला प्रकार आपण या ठिकाणी समजून घेऊ. ऑक्झिलरी वर्ब. Auxiliary verb is also identified by other name, that is a helping verb. Helping. आता auxiliary verb आणि helping verb, auxiliary और helping दोन्ही शब्द एकच आहेत. अर्थ काय आहे? टू हेल्प. हेल्पिंगचा अर्थ काय होतो बाळाओ? टू हेल्प. आता टू हेल्प म्हणजे कुणाला हेल्प? टू हेल्प द मेन वर्ब. टू हेल्प द मेन वर्ब म्हणजे वाक्यातील मुख्य क्रियापदाला मदत करण्याचं काम करणारे क्रियापद जे आहे त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो. मग व्हॉट इज द रोल ऑफ ऑक्झिलरी वर्ब? द रोल ऑफ ऑक्झिलरी वर्ब इज दॅट टू कंप्लीट द टेन्स ऑफ any sentence. To complete the tense of any sentence. What is the proper definition of auxiliary verb? Auxiliary verb are such a word that help to the main verb, to complete the tense. आता तुम्ही या ठिकाणी टेन्स ही म्हणू शकता किंवा या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो सेन्स. टू कंप्लीट द टेन्स ऑफ ए सेंटेन्स. वाक्याचा काळ किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करणारे जे क्रियापद असतात त्याला आपण ऑक्झिलरी वर्ब असं म्हणतो. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब असे ऑक्झिलरी वर्बचे दोन प्रकार आहेत. सो वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. अँड प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणते आहेत बाळा? टू बी, त्याच्यानंतर टू हॅव आणि नंतर आहे टू डू. माझा टू बी म्हणजे कोणते येतात? टू बी म्हणजे कोणते मग? एम, इज, आर, वॉज, वेअर. एम, इज, आर, वॉज, वेअर. मग टू हॅव म्हणजे कोणते येतात? टू हॅव, हॅज आणि had. have, has and had. to do म्हणजे to do म्हणजे कोणते? मग do, does आणि did. do, does and did. all these are called as a helping verb. You may use another word, auxiliary also. It is called as an auxiliary verb or it is called as a helping verb. नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. हेल्प म्हणजे मदत करणे. हेल्पचा अर्थ काय होतो? आणि मग त्याच्या नावावरून आपल्या असं लक्षात येते की हा कोणाला तरी मदत करत असावा. मग कुणाला मदत करतो? तर एखाद्या वाक्याचा काळ पूर्ण होण्यासाठी त्या वाक्यामध्ये जे काही क्रियापद असते that is called as a main verb. त्या मेन वर्बला मदत करण्याचं काम
हे शब्द करतात आणि म्हणून याला हेल्पिंग वर्ब ऑक्सिलरी वर्ब असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक वन एक्झाम्पल, आय एम डूइंग माय स्टडी. आय एम डूइंग माय स्टडी. मी माझा अभ्यास करत आहे. If you drop the word I am from this sentence, the meaning of that sentence cannot be completed. Cannot be completed. I doing my study. It is a wrong sentence, grammatically wrong. You have to put a proper word in that sentence. If you want to make the tense of this sentence into present continuous tense, so you have to put there and. If you want to change the tense of this sentence in past continuous, you have to add was. You have to add was. Then the meaning of that sentence will be completed. तेव्हा त्याचा अर्थ काय होईल? पूर्ण होईल. Otherwise, without auxiliary verb, without helping verb, the meaning of any sentence cannot be completed. In other sense, we can say that the meaning of the tense cannot be completed. We cannot identify the exact tense of any sentence. कोणत्याही वाक्याचा काळ आपल्याला ओळखता येणार नाही. कशाशिवाय? या ऑक्सिलरी व्हर्बच्या शिवाय. पण टू बी हे जे आहे am, is, are, was, where we use it. तर आता टू बी ही जी काही ऑक्सिलरी व्हर्ब आहे तर ही आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज करतो. कोणत्या टेन्स मध्ये? कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स. मला कंटिन्युअस टेन्स कोणते? मग तिन्ही काळाचे. फ्युचरचे सोडून द्या. समजा प्रेझेंट आणि पास्ट. प्रेझेंट आणि आता फ्युचर मध्ये आपण शाल आणि विल वापरतो. तर शाल आणि विल एक्सेप्शनली दे आर कम इन द कॅटेगरी ऑफ मॉडल ऑक्सिलरी वर्ब. म्हणजे though they are model auxiliary verb, but these are used in a tense. जरी हे मॉडल ऑक्सिलरी मध्ये येतात तरी याचा वापर टेन्स मध्ये ऑक्सिलरी वर्ब म्हणून केला जातो, हेल्पिंग वर्ब म्हणून केला जातो. तो अपवाद आहे. काय आहे? तो अपवाद. मला am, is, are, was, were हे आपण पुढे वापरतो. तर याचा वापर आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये करतो. मग कंटिन्युअस कोणते? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण काय वापरतो? am, is, are. am, is, are. मग जे उदाहरण मी वरती सांगितलं तुम्हाला, समजा इथे मी लिहिलं होतं am. मग I am doing my study. एक्झाम्पल कशाचं झालं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता या ठिकाणी समजा was वापरलं तर उदाहरण कशाचं झालं बाळा? हो, पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे हे जे काही टू फॉर्म आहे ऑक्सिलरी वर्बचे टू बीचे जे फॉर्म am, is, are, was, were याचा वापर आपण प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस मध्ये करतो. प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस मध्ये आपण करतो. समजा they are playing. They are playing cricket. They are playing cricket. किंवा you were watching. You were watching cricket match. You were watching cricket match. Okay. आता हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि या वाक्याचा काळ आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. लक्षात राहील am, is, are, was, were हे कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतात. त्यानंतर जे टू हॅव ची रूप आहे तर याचा वापर आपण परफेक्ट टेन्स मध्ये करतो. कोणत्या टेन्स मध्ये? परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स मध्ये करतो. ओके. तर या ठिकाणी परफेक्ट टेन्स मध्ये मग परफेक्ट टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स उदाहरण जसं की I have completed my study. I have completed my study. मी माझा अभ्यास पूर्ण केलेला आहे. कंप्लीट आहे. ऍक्शन इज कंप्लीटेड. पूर्ण झालेली आहे. पास्ट
पास्ट परफेक्ट टेन्स हे उदाहरण जर आपण या ठिकाणी घेतलं तर आपल्याला या ठिकाणी हॅव ड्रॉप करावा लागेल आणि पास्ट इंडिकेट करणार हॅड आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागेल. म्हणजे आय हॅड कंप्लीटेड माय स्टडी. आय हॅड कंप्लीटेड माय स्टडी. तर मग जी टू हॅव ची रूप आहेत हॅव, हॅव, हॅड या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये त्याचा वापर केला जातो. आता कॉन्टिन्युअस टेन्सची जी काही वर्ब आहे ना इज, आर, वॉज, वेअर तर याच्या सोबत नेहमी क्रियापदाचं चौथं रूप येते. त्याच्यानंतर हॅव, हॅज, हॅड ही जी रूप आहेत बाळाओ याच्या सोबत नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येते. किती रूप येते? तिसरं. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब ऑलवेज यूज विथ हॅव अँड हॅड. ing form is always used with am, is, are, was, were. आणि नंतरचं जो फॉर्म आहे टू डू तर डू, डज अँड डीड. डू, डज अँड डीड. आता या डू, डज आणि डीडचा वापर आपण कुठे करतो तर डूचा, डजचा, डीडचा वापर आपण या ठिकाणी इफ यू वांट टू मेक द इंट्रोगेटिव्ह अँड निगेटिव्ह फॉर्म ऑफ द simple present tense and simple past tense, that time we have to use do, does and did. आपल्याला तेव्हा do, does आणि did चा वापर करावा लागतो है ना. केव्हा करावा लागतो? जेव्हा साध्या वर्तमान काळाची आणि साध्या भूतकाळाची वाक्य, साधा वर्तमान काळ. तर उदाहरणार्थ जर आपण असं म्हटलं की आय राईट एन एसे, आय राईट एन एसे मी निबंध लिहिला. आणि मग आपल्याला सांगितलं टू मेक द इंट्रोगेटिव्ह फॉर्म और निगेटिव्ह फॉर्म ऑफ द सेंटेन्स. या वाक्याचा इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सांगा. मग निगेटिव्ह बनवत असताना आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? वाक्याचा काळ ओळखावा लागेल. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अंडरस्टँड द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स. व्हेन वी फोकस there is the first form of the verb in the sentence, then we can understand that this sentence belong to simple present tense. आणि मग सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, निगेटिव्ह बनवायचं आहे, इंट्रोगेटिव्ह बनवायचं तर डू आणि डजचा वापर करावा लागेल. मग काय आयच्या सोबत आपण डू वापरत असतो. मग आय डू नॉट राईट ऑन एसे. आय डू नॉट राईट ऑन एसे. मी निबंध लिहिलेला नाही. इंट्रोगेटिव्ह बनवायचं, प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे. तर प्रश्नार्थी वाक्य बनवायचं असताना आणि इंट्रोगेटिव्ह करत असताना वी ऑलवेज uses helping verb. Without helping verb, we cannot make any sentence in negative and interrogative format. आपण कोणत्याही वाक्याचा नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य without taking the help of auxiliary verb बनवू शकत नाही. If we want to make the any sentence in negative and interrogative format, we have to take the help of these auxiliary वर्ब. याचा आपल्याला उपयोग घ्यावाच लागतो. आणि मग हे वाक्य निगेटिव्ह करत असताना याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ऑक्झिलरी वर्ब दिसलं नाही. मग आपल्याला थोडंसं बाहेरून आणावं लागलं. मग आपल्याला काळ ओळखावा लागला. त्याचा काळ वर्तमान सिंपल प्रेझेंट टेन्स होता. आणि मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अकॉर्डिंग टू द ग्रामॅटिकल रूल्स वी हॅव टू यूज डू अँड डज. दॅट्स व्हाय वी हॅव यूज हिअर डू टू मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स. टू मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह बनवायचं आहे. मग इंट्रोगेटिव्ह करताना काय होईल? डू आय राईट अन एसे. मी निबंध लिहिला का? डू आय राईट अन एसे. सिंपल प्रेझेंट टेन्स होता म्हणून डू आणि डू वापर त्या ठिकाणी वापरलं. एक सिंपल पाचचं वाक्य बनवून दाखवतो तुम्हाला. आता हे सेंटेन्स आपण घेऊ. आता आय रोट एन एसे. मी निबंध लिहिला. पाच ऍक्शन आहे. आणि मग हे वाक्य परत आपल्याला निगेटिव्ह सांगितलं बनवायचं. मग निगेटिव्ह करत असताना आपल्याला एक माहित आहे, इफ यू वांट टू मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स वी हॅव टू टेक द हेल्प ऑफ ऑक्झिलरी वर्ब अँड देयर इज नो एनी ऑक्झिलरी वर्ब इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्बच नाही. हाऊ कॅन वी मेक निगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स? मग आपल्याला काय करावं लागते? वी हॅव टू अंडरस्टँड द टेन्स. त्या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मग आपल्याला पाहला आपण देयर इज अ V2. इथे काय आहे?
सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब हैज बीन यूज्ड इन दिस सेंटेन्स. या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आहे V2 आहे. आणि मग ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असते त्या वाक्याचा काळ असतो साधा वर्तमान काळ. कोणता असतो? आणि मग साधा वर्तमान काळ. आणि मग या साध्या वर्तमान काळाचे वाक्य निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह बनवायचे असतील तर आपल्याला did चा वापर करावा लागतो. कशाचा करावा लागतो? did चा. मग आता निगेटिव्ह बनवायचं मग I did not. I did not. अजून एक याच्यामध्ये रूल आहे. निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह करायचं असताना क्रियापद बेस फॉर्म मध्ये लिहायचं. कशामध्ये? मूळ रूपात लिहायचं. मग हा जो रोट आहे हा कशापासून तयार झालेला आहे? राईट पासून. कशापासून? मग I did not write an essay. I did not write an essay. ओके. मग हा झाला त्याचा निगेटिव्ह फॉर्म. काय झाला? निगेटिव्ह फॉर्म. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह बनवायचा. आता आपल्याला प्रश्नार्थी बनवायचा आहे. मग प्रश्नार्थी बनवताना नेहमी लक्षात घ्यायचं ऑक्झिलरी वर्ब कुठे घ्यावं लागते? सुरुवातीला. कुठे घ्यावं लागते? मग did I आणि सेकंड फॉर्म आहे त्याचा काय करायचा बाळाओ? फर्स्ट फॉर्म करायचा. काय करायचा? बेस फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मग did I write an essay? Did I write an essay? And interrogative marks at the end of the sentence. आणि वाक्याच्या शेवटी काय द्यावं लागलं? इंटरोगेटिव्ह मार्क्स द्यावं लागेल. तेव्हाच काय होईल? ते क्वेश्चन मार्क. क्वेश्चन होईल ना सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल ना. So in this way we have learned that the auxiliary role of auxiliary verb and the function of auxiliary verb to complete the tense of any sentence. Okay, without taking the help of auxiliary verb we cannot complete the tense of any sentence. एखाद्या वाक्याचा काळ आपण कंप्लीट करू शकणार नाही किंवा एखाद्या वाक्याचा अर्थ आपण अर्थपूर्ण बनवू शकणार नाही किंवा जर आपण याची मदत घेतली नाही तर. दॅट इज व्हाय ऑल दीज वर्ड्स आर कॉल्ड एज ऑक्झिलरी वर्ब अँड हेल्पिंग वर्ब. ओके. अँड देन मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरीज आर कॅन, कुड, मे, माइट, etc. These are modal auxiliary verbs. There is a difference between auxiliary and modal auxiliary verb. We can learn it in the next period, but we have to focus in this period on this particular topic, that is the auxiliary and helping verb. When you learn the topic of tenses, then you can understand that what is the role of am, is, are, was, were for formation of the sentence of present continuous tense आणि past continuous tense. प्रेझेंट कंटिन्युअस बनवायचं असेल, पास्ट कंटिन्युअस बनवायचं असेल तर तेव्हा आपल्याला कशाचा उपयोग घ्यावा लागतो? कशाची मदत आपल्याला घ्यावी लागते? तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागते. याच्याशिवाय आपण वाक्याचा काळ आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करायचा असेल तर आपल्याला मदत घ्यावी लागते या शब्दांची आणि म्हणून याला हेल्पिंग वर्ब असं म्हणतात. सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. त्याला काय म्हणतात? सहाय्य करणे म्हणजे काय? मदत करणे. मग लक्षात ठेवायचं टू बी, am, is, are, was, were आहे. टू हॅव, हॅज, हॅड आहे. त्याच्यानंतर टू डू, डू, डज आणि डीड इत्यादी ही मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. लक्षात? ठीक. गेले.